मैत्रिणींनो, माझ्या अंगणातील आंब्याचं झाड हे तुम्ही बघत आहात. हे मी स्वतः हाताने लावलेलं आहे. तर आपणही अशा प्रकारची झाडं आपण आपल्या अंगणामध्ये लावू शकता. तर आणि या झाडाला भरपूर असे आंबे येतात. आंब्याचा बहार आता निघून गेलेला आहे. याही वर्षी भरपूर असे आंबे या झाडाला लागलेले आहे. तर तुम्हाला झाडं कसे लावायचे तर बघा, मी हे झाड बाहेरचा आंबा विकत आणून लावलेले होते, दशहरी आंबा. तर हे बघा, माझ्या अंगणामध्ये शोष खड्ड्याची जी माती आहे ती मी फेकून न देता ती माझ्या अंगणामध्ये ठेवलेली आहे. तर या आंब्याच्या ह्या गुठळ्या, याला आंब्याची कोय पण म्हणतात. ते आता पावसाने भिजल्या ह्या, तर याचा कलर बदललेला आहे. तर ह्या ज्या भरपूर अशा कोयी जमा केलेल्या आहेत मी, तर ह्या आपल्या घरातील प्लॅस्टिकच्या मजबूत ज्या पिशव्या येतात त्या पिशव्या मी गोळा करून ठेवत असते. आणि त्याच्यामध्ये मी हे बिया यावर्षी आत्ता लावलेले आहे 1 महिन्यापूर्वी. तर बघा, माझ्या अंगणामध्ये ही तुम्हाला रोपटी आंब्याच्या कोयीचे उगवलेले दिसत आहे. तर ही कोय जी आहे ही जवळपास मी 3 आठवड्याच्या आधी लावलेली आहे. तर ही तुम्ही बघू शकता, एकाच कोयीला बुडातून 4 ते 5 फांद्या आलेल्या आहेत. तर ही मुद्दाम मी ठेवलं, बाजूच्या फांद्या काढल्या नाही, एक आवड म्हणून. मला तशी पण झाडं बिया कोणत्याही प्रकारच्या लावायची आवड आहे. तर हे बघा, ह्या पिशव्या मी घरीच जमा केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ही शोष खड्ड्यामधली जी माती आहे ती भरली आहे आणि त्याच्यामध्ये ही कोय मी लावलेली आहे. तर बघा, ही कोय लावताना ह्या ज्या कोयी आहेत तर लावताना हा जो बुडाकडचा भाग आहे आणि हा समोरचा भाग आहे, तर हा बुडाकडचा भाग मी वर ठेवते आणि अशी पिशवीमध्ये अशी लावते. पिशवीमध्ये अशा प्रकारची हा भाग वर ठेवून अशी मातीमध्ये खोचायची. आणि मातीमध्ये खोचल्यानंतर तिला वरपर्यंत माती आली तरी चालते, या कोयीच्या वरही माती आली तरी चालते. पण मी काय केलं, मुद्दाम तुम्हाला दिसण्यासाठी किंवा घरातील छोट्या मुलांनासुद्धा दिसण्यासाठी मी कोय ह्या उघड्या ठेवलेल्या आहेत. थोड्याशा एवढ्या वर राहू दिल्या मातीच्या वर. तर आता मी याच्यामध्ये ही पण पहा, ही वर आहे, ही आणखी उगवली नाही आहे कोय. तर आता तुम्हाला उगवलेल्या कोयी दाखवते. हे बघा, याच्यामधून हे रोपटं बाहेर आलेलं आहे, एवढं मोठं झालेलं आहे. हे पण रोपटं हे बाहेर आलेलं आहे, याच्यामधून बाहेर आलेलं आहे कोयीमधून, आणि हे वर आलेलं आहे. तर अशी भरपूर मी रोपटी तयार केलेल्या आहेत. हे पण पहा, हे आता सध्या उगवत आहे. अशी मी भरपूरशी रोपटी तयार केलेली आहे. तर आणि ही रोपे मोठी झाल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना त्यांच्या अंगणामध्ये परिसरामध्ये लावण्याकरिता देत असते. तरी यावर्षी हे रोपटं लावलेलं आहे. हे आता नुकतंच मी उपटलेलं आहे. तर हे आता वेगळ्या मोठं झालेलं आहे रोपटं. तुम्ही बघू शकता, पाण्यामध्ये मी ठेवलेलं आहे. थोड्या वेळाने थोड्या जास्त मातीमध्ये मी थोडं लावून त्या मैत्रिणींना देणार आहे. भरपूर कॅरी बॅगमध्ये मी रोपटी लावलेली आहे, भरपूर लावलेली आहे. काही आपोआपही उगवलेले आहे, माती असल्यामुळे आपोआप उगवलेले आहे. पण मी स्वतः मात्र लावत असते. आपले हे मी कलमी आंबे पण लावलेले आहे, पण हे आपले गावरान आंबे आहे. या गावरान आंब्याच्या कोयीचं जे हे निघत आहे, कोंब बाहेर येत आहे, तर हा कोयीच्या जवळच लगेच ही कोय आणि हिच्या जवळच लगेच उगवलेला आहे.
तर असं आपलं गावरान आंब्याचं आहे. तसं कलमी आंब्याचे पण मी काही रोपं लावली आहे. तर कलमी आंबा उगवताना थोडासा मोठा असल्यामुळे त्याची उगवण्याची जे हे आहे तो वेगळ्या ठिकाणावरून म्हणजे थोडासा मध्ये उगवतो. ही बघा, ही आंब्याची कोय आहे आणि हा बराच भाग इथून तर हा बराच भाग खाली जाऊन मधातून हा कोंब वर आलेला आहे. हा कलमी आंबा आहे. हा सुद्धा कलमी आंबा आहे. याच्यात तुम्हाला थोडंसं स्पष्टपणे दिसू शकते की आंब्याची कोय आणि इथं टोक जी आहे म्हणजे बुडाकडचा भाग, तर हा दिसतो आहे. बुडाकडचा भाग हा आहे आणि इथून हे अंतर बरंच मध्ये जात आहे. इथं पाहू शकता आपण, हे असं मध्ये जात आहे आणि मधून पहा जवळपास एक बोट 1 इंचाच्या वर, इथून टोकापासून 1 इंचाच्या वर जाऊन हा कोंब बाहेर आलेला आहे. हा कलमी आंबा आहे. तर हा कलमी आंबा जो आहे तो जवळपास आंब्याची जी कोय आहे तिच्या सेंटरवरून मधल्या भागातून तो कोंब बाहेर येतो. हा फरक आहे आपल्या गावरान आंब्यामध्ये आणि कलमी आंब्यामध्ये, आपण बघू शकता. आणि मी हे पण कॅरी बॅगमध्येच लावलेले आहे. मग आपल्याला इतर ठिकाणी लावायचं असेल तर आपण हा लावू शकतो किंवा कोणाला रोपटं गिफ्ट म्हणून छान कुंडीमध्ये लावून त्यांना देऊ शकतो. पहा, ह्या बघा, हे कलमी आंब्याच्या कोयी मी वेगळ्या जपून ठेवलेल्या आहेत. तर हा जो कलमी आंब्याच्या ह्या 3 कोयी आहेत. तर ह्या कोयी जेव्हा आपण असं लावतो, अशा उभ्या जेव्हा जमिनीमध्ये खोचून लावतो, तर इतक्या मी एवढ्यापर्यंत लावलेल्या आहे. हा भाग मुद्दाम दिसायसाठी ठेवलेला आहे मी. तर ही जी आंब्याची कोय मी नुकतीच तुम्हाला दाखवली कलमी आंब्याची, तर या कोयीचं जे कोंब आहे तो तर ही कोय इथं आहे आणि इथून इथपर्यंत इथून कोयीचा कोंब बाहेर आलेला आहे. इथून ही पण आंब्याची कोय इथून इथपर्यंत, इथून हा आंब्याचा कोय बाहेर आलेला आहे. आणि आपला जो गावरान आंबा असतो त्याचा आंब्याच्या कोयीचा भाग लगेच या बुडापासून इथूनच आंब्याची कोय उगवण्याला सुरुवात होते. आणि हा कलमी आंबा आहे तर याची कोयीचा जो हे आहे कोंब आहे तो इथून बाहेर. पहा, आता हा गावरान आंबा आहे. हा गावरान आंब्याचं लगेच ही कोय आहे, लगेच इथून जो वरचं टोक आहे देठाकडचं, तिथंच लगेच हे उगवलेलं आहे. एकदम रोपटं तुम्हाला दाखवायसाठी मी अगदी ते जमिनीतून बाहेर काढलेलं आहे. अगदी छोटूसं रोपटं आहे हे. आणि हे आपलं हे जे गावरान आंब्याच्या कोयीचं जे रोपटं आहे ते इथून उगवलेलं आहे अगदी शेंड्याकडून. आणि ही कोय आपण अशी लावली होती इथून अगदी शेंड्यात. तसं कलमी आंब्याचं नाही आहे. हा मोठा आंबा सुद्धा मी कॅरी बॅगमध्ये लावलेला होता. हा थोडा मोठा झालेला आहे. तर मी सध्या बघा कॅरी बॅगमध्येच आहे, आपण बघू शकता कॅरी बॅगमध्येच आहे. अशी खूप प्रकारची रोपटी मी बिया अंगणामध्ये लावलेल्या आहेत. ते काही मी पुढच्या भागात आपल्याला दाखवेल.